एकतर पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या ठिकाणी वेदना होतात त्या ठिकाणी दुखणं म्हणजे जिथं वेदना आहेत त्या ठिकाणी वात आहे. मग गुडघे दुखत असेल तर त्या ठिकाणी पण वात आहे आणि जिथं कंबर दुखते, जिथं मान दुखते किंवा टाच दुखत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या शरीरामध्ये वात प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला असतो. जी कारणं आपण गुडघेदुखीची सांगितली ती कारणं मानदुखीची आणि कंबरदुखीची देखील आहेत. परंतु याच्यासोबतच काही ॲडिशनल कारणंसुद्धा आपल्याला याच्यामध्ये सांगता येतात की ज्या लोकांची बसायची चुकीची सवय असते, जी लोकं ताठ बसत नाहीत, बाक काढून कमरेला किंवा मानेला बसतात, अशा लोकांना कंबरदुखी जास्त प्रमाणात पाहायला मिळते. जी लोकं कॉम्प्युटरवरती, मोबाईलवरती किंवा मशीन काम जास्त प्रमाणात, शिलाई मशीनवरती जास्त प्रमाणात काम करतात, अशा लोकांच्यामध्ये सुद्धा मणक्याचं दुखणं म्हणजे कंबरदुखी किंवा मानदुखी ही जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच वेळेला ॲक्सिडेंट झाल्यानंतर किंवा ज्या लोकांना आघातच दुखणं राहतं किंवा ज्या लोकांना ॲक्सिडेंट झाल्यानंतर बऱ्याच लोकांचं दुखणं हा प्रकारसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. काही लोकांच्यामध्ये मणक्यामध्ये गॅप पडतात, काही लोकांच्यामध्ये मणक्यामधले गॅप कमी होतात, काही लोकांची चकती सरकते. अशा लोकांच्यामध्ये सुद्धा दुखणं हे प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बऱ्याच वेळेला काय होतं की ज्या लोकांना शेतात कामं करत असतात आणि अशी लोकं एक पाय बांधावरती आणि एक पाय खाली अशा पद्धतीनं चालणं हा प्रकार जास्त प्रमाणामध्ये असतो. अशा चुकीच्या चालण्याच्या सवयीमुळे सुद्धा आपली कंबरदुखी होत असते. तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये वाकून काम करत असाल तर त्याचा परिणाम सुद्धा कमरेवरती आपल्याला पाहायला मिळतो. ज्या लोकांना वजन उचलण्याची जास्त प्रमाणामध्ये सवय असते किंवा जी लोकं कष्टाची कामं करतात अशा लोकांच्यामध्ये सुद्धा कमरेमध्ये किंवा मानेमध्ये गॅप पडून खूप जास्त प्रमाणात दुखणं आपल्याला पाहायला मिळतं. एक स्पर नावाचा प्रकार असतो, बोन स्पर म्हटलं जातं. विशेष करून मानेमध्ये किंवा कमरेमध्ये असे स्पर पाहायला मिळतात की याच्यामध्ये होतं काय की हाडांनाच म्हणजे आपल्या मानेतली आणि कमरेतली हाडं आहेत त्या हाडांच्यामध्ये हाडांचीच वाढ होत असते. म्हणजे साधारणपणे टोकदार हाडं अशी वाढत असतात ज्याला आम्ही स्पर म्हणतो. तर ते स्पर तयार झाल्यानंतर आतल्या मांसपेशींना रुतत असतं किंवा टोचत असतं. तर अशा रुग्णांच्यामध्ये सुद्धा आपल्याला कंबरदुखी आणि मानदुखी पाहायला मिळते. काही लोकांच्यामध्ये कंबरदुखी झाल्यानंतर खालच्या पायाला म्हणजे पायामध्ये मुंग्या येणं किंवा वेदना होणं अशी लक्षणंसुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जरी मी आज डॉक्टर असेल आणि तुम्हाला सांगत असेल, जर मी जास्त वेळ माझ्या खुर्चीवरती जर बसत असेल आणि त्याचा परिणाम म्हणजे ज्याला आपण ऑक्युपेशनल हजार्ड्स म्हणतो की आपण जे काही काम करतोय त्या कामानुसार आपल्याला आजार घडत असतात आणि अशा जास्त वेळ बसण्याच्या सवयीमुळे सुद्धा कंबरदुखी आपल्या मागे लागते. अच्छा.